नमस्कार. पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे प्रितेश पटेल. आज आपल्या पालघर न्यूज नेटवर्क चॅनलवर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शरद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून काही आपल्या भिवंडी लोकसभेबाबतच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. सर्वात प्रथम माझा एक पहिला प्रश्न असा आहे की भिवंडी लोकसभेत एका अपक्ष उमेदवाराने जाहीर प्रचार रॅलीमध्ये 1.5 ते 2 लाख मतं मला मिळवून द्या, मी विजयानंतर राहुल गांधी यांना बोलवून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं वक्तव्य केले. काय सांगाल या तुमच्या राजकीय अनुभवामुळे? कसं आहे माहिती का, ज्याला भिवंडीचा अभ्यास आहे, म्हणजे भिवंडीवर मी माझ्या चॅनलवर एक 2-4 व्हिडिओ बनवलेत. सुरुवातीला मी असं बनवलं होतं की काँग्रेसला तिकीट का मिळणार नाही. ज्यावेळेस काँग्रेसला तिकीट मिळेल असं सांगत होते त्यावेळेस 6 महिने आधी मी सांगितलं तर काँग्रेसला तिकीट मिळणार नाही. का तर भिवंडीमध्ये काँग्रेसचा कोणताही आमदार निवडून आलेला नाही आणि सलग त्यांचा 2दा वगैरे पराभव झाला. मी त्याचं विश्लेषण केलं होतं की भिवंडीमध्ये नेमकं काय घडत आहे. दुसरं, हे सगळे जे उमेदवार आहेत ना, हे भिवंडीमध्ये मुस्लिम समाज जो आहे त्या मुस्लिम समाजाची आपल्याला मतं मिळावीत यावर सगळ्यांचा डोळा असतो. वास्तव काय माहिती का, भिवंडीमध्ये फक्त मुस्लिम समाज राहत नाही, तिथे विविध जाती धर्माची लोक राहतात. म्हणजे पूर्ण भारत देश बरोबर हा भिवंडीत राहतोय. मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय असतील किंवा कर्नाटक साईडचे म्हणजे साऊथ इंडियन असतील, तेलुगू आहे, किंवा गुजराती मारवाडी समाज आहे, सगळे कुणबी समाज, आगरी समाज आहे, सर्व समाज, सगळे समाज आहेत. पहिले ते डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तिथे मुस्लिम समाजाची मतं आपल्यालाच मिळावीत हा जो प्रयत्न किंवा हा अट्टाहास असतो ना, त्या अट्टाहासाला आतापर्यंत अनेकदा छेद गेलाय. म्हणजे भिवंडीची एक गठ्ठा मतं आम्हाला मिळते. आपण जर 2019चा म्हणजे मागचंच इलेक्शन आपण बघू, म्हणजे 2009चं मी विश्लेषण केलेलं आहे, 2014चं केलेलं आहे, पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आपण जर 2009ला जे घडलं, म्हणजे विश्वनाथ पाटील जेव्हा अपक्ष उभे होते तेव्हा काय घडलं, तर केवळ 77,000 मतं त्यांना मिळाली. ती 77,000 मतं याच्यासाठी त्यांना मिळाली की भिवंडीमधून त्यांना अजिबात मतं मिळाली नाही. तर भिवंडीमधील मुस्लिम समाज असेल किंवा कुठलाही जाती धर्माचा लोक समाज असेल तो दिल्लीकडे बघून मतदान करतो. कारण त्याचं असं आहे की ते उद्योगाशी निगडीत असतात, ते विविध प्रश्नांशी त्यांची फायद्या तोट्याची गणितं त्यांची असतात, ते शेअर बाजाराशी निगडीत असतात, देशाचे कोणते प्रश्न आहेत, त्याचा परिणाम भिवंडीवर काय होतो याच्यावर अवलंबून असतात. तिथला जो मतदार आहे तो कधीच एक गठ्ठा मतदान करत नाही. यावेळेस काय झालंय की मुस्लिम समाज हा मोदींच्या विरोधात आहे असा एक प्रचार झालाय आणि देशभरातला मुस्लिम हा मोदींच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि तो विरोधात मतदान करेल. इथली परिस्थिती भिवंडीची काय झाली बघा तुम्ही. बाळामामा म्हात्रे हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा जो गट आहे त्या पक्षाकडून ते उभे आहेत. हात हे चिन्ह नाही, ते जर हात चिन्ह असतं त्यांना त्याचा फायदा झाला असता. आता तुतारी वाजवणारा माणूस हा याचा किती इफेक्ट पडेल माहित नाही. आता तुम्ही हा जो अपक्ष उमेदवार सांगताय याचं मागच्याच आठवड्यामध्ये मी विश्लेषण केलं. शहापूरमध्ये सांगितलं की मला 1.5 लाख मतांचं मताधिक्य मिळेल, म्हणजे लीड मिळेल. तिथं मतदानच 1,60,000 70,000 होतंय, तिथे ना 1.5 लाख मतांचा काही प्रश्नच येत नाही. आता तुम्ही जे सांगितलंय तो जो व्हिडिओ जर आपण बघितला नीट, मी तो ऐकलाय, त्यांनी असं सांगितलं की मी राहुल गांधींना इथे आणेन. पहिला राहुल गांधीवर आपण बोलूया. राहुल गांधींना कोण आणणार आहे? अपक्ष उमेदवार आणणार आहे भिवंडीमध्ये. राहुल गांधींचा दौरा होता हे माहिती तुम्हाला? हो, मागे आपला पालघर जिल्ह्यात ते मोखाड्यावरून विक्रमगडकडे आले. यांचं घर तिथेच आहे. त्यांनी खूप मोठी तयारी केली. त्यांनी काँग्रेस प्रवेशाची अगदी तिथे स्टेज उभारलं होतं. त्यांना ते सगळी त्यांचं ते समाज सेवा जागतिक कीर्ती ते वर दाखवणार होते आणि सगळी फुल तयारी झाली होती. राहुल गांधी तिथला जो प्रवास आहे तो फक्त 19 सेकंदाचा आहे. त्याच्याकडे बघितलंही नाही, हातही मिळवला नाही, प्रवेशाचा प्रश्नच येत नाही. आणि त्याचे कट्टर विरोधक जे आहेत ना, निलेश भोईर वाड्यातले, राहुल गांधी त्यांच्याकडे जेवायला आले. का आले? त्याच्यामध्ये कारण असं आहे की राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, अगदी एकनाथ शिंदे असतील किंवा सगळी जी मोठी लोक जी आहेत ना, ती कधीही डागाळलेल्या माणसांकडे जायचं टाळतात. म्हणजे भ्रष्टाचारी असतील, अत्याचारी असतील, त्यांच्यावर गुन्हेगार असतील, अनेक आरोप असतील, अशा लोकांकडे ते कधीही जात नाही, ढुंकूनही बघत नाही. त्यांना कट्टर कार्यकर्ता लागतो. आपल्या पक्षाचा कोण आहे, तो झोपडीतला असेल तरी त्याच्याकडे जातात. त्याच्या घरावरून आले, राहुल गांधी गेले नाहीत.
हातही मिळवला नाही, त्याच्याकडे बघितलंही नाही, आणि एवढी मोठी त्यांनी गर्दी जमा केली होती. ती गर्दी असूनही राहुल गांधी ते थांबले नाही. ते थेट थांबले कुठे? खंडेश्वरी नाका वाढायला. तोच माणूस सांगतो मी राहुल गांधींना भिवंडीत बोलले. खरं वाटतं? पुढे काय बोलले तुम्ही? की प्रवेश करणार आहे. प्रवेश कधी करतात माहिती? प्रवेश निवडून आल्यावर कोणी करत नाही. हे निवडून येणार नाहीत, तर समजा आलेच तरी थेट भाजपमध्ये जातील. ते राहुल गांधींना बोलायचा प्रश्नच येत नाही. आता तिथला मुस्लिम समाज जो आहे तो काँग्रेसशी अटॅच आहे, आणि काँग्रेसची मतं जी आहे ती बाळामामांना मिळू नयेत म्हणून ही घेतलेली सुपारी आहे. मग ती काँग्रेसची मतं तोडायची असतील तर काय करावं लागेल? ते त्यांना सांगावं, मी काँग्रेसचाच आहे, मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांनी आधी सांगितलं मला काँग्रेसचं तिकीट मिळालंय, काँग्रेसचं तिकीट मला जाहीर होणार आहे. बऱ्याच भूलथापा मारल्या, त्याच्यानेच मारल्या का मी काँग्रेसचा वगैरे आहे. त्यानंतर काँग्रेसचं तिकीट पाहिजे होतं, तर काँग्रेसमध्ये नंतर आता ते प्रवेश करणार आहेत, त्यांनी आधीच प्रवेश केला असता ना. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मग तिकीट मागितलं असतं. असं काँग्रेसच्या बाहेर राहून मला तिकीट द्या, ते पैशांवर तिकीट मिळत नाहीयेत. म्हणजे काँग्रेसचं तिकीट का नाकारलं, त्याचा एक वेगळा व्हिडिओ होईल, त्याची एक वेगळी चर्चा होईल, काँग्रेसनं तिकीट का नाकारलं. पण पहिली गोष्ट, तिथे त्यांना आत्ता जे भाषण त्यांनी जे केलंय की मला 1.5 ते 2 लाख मतं मिळवून द्या. किती बोलले? 1.5-2 ना? हा, 1.5-2 लाख मतं त्यांना मला मिळवून ती द्या, मी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो. शहापूरमध्ये जसं सांगितलं मला 1.5 लाख मतं द्या. ऍक्च्युली त्यांना राजकीय जो अनुभव आहे किंवा राजकीय गणित जी मांडली पाहिजेत ती त्यांना मांडता येत नाही. पहिली गोष्ट, भिवंडीमध्ये मतदान किती होतंय हे जर तुम्ही बघितलं तर भिवंडीमध्ये 2019ला 2,61,233 एवढी मतं मिळाली. बऱ्याच आकडा, 2,61,233 ही 2019ची मतांची आकडेवारी. आता या 2 लाखांमध्ये, 2.5 लाखांमध्ये हा सांगतो की 1.5 ते 2 लाख मतं द्या अपक्ष उमेदवाराला. तिथला किस्सा सांगतोय, भिवंडीमध्ये मागच्या वेळेस समाजवादी पार्टीचा उमेदवार उभा होता लोकसभेला. त्याला मतं आहेत 2,600 वगैरे अशी मतं आहेत, 3,000 पण त्याला मिळाली नाही. त्याच्यानंतर विधानसभेला जेव्हा समाजवादी पार्टीचा उमेदवार राहिला तेव्हा रईस शेख निवडून आले. ती लोकसभेला तिथल्या मुस्लिमांचं सरळ सरळ गणित असतं की मतं खाणाऱ्याला मतदान करायचं नाही, आपल्याला मोदींच्या विरोधात मतदान करायचं, त्यांचं ठरलेलं असतं. आणि आत्ताची लढाई तर खूप म्हणजे ती आटोकाट आहे. म्हणजे जेवढा गुजराती मारवाडी उमेदवार होता नाही मोदीच आला पाहिजे, तेवढा मुस्लिम समाज हा आला नाही पाहिजे. आणि तिथला मुस्लिम समाज जो आहे तो शहरात राहतोय, तो ग्रामीण भागात राहत नाही. शहरातला मुस्लिम समाजातला प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या उद्योगात आहे, उद्योगधंद्यामध्ये, त्याला माहिती परिणाम काय होणार आहेत ही लोक आली तर. म्हणजे अपक्ष उमेदवाराला तिथे 1.5-2 लाख मतं पडणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? 1.5-2 लाख सोडून द्या, भिवंडीमध्ये 1.5-2 लाख, ते तुम्हाला गणित सांगतो मी किती मतदान पडणार आहे, आपण त्याच्यावर येऊया. परिस्थिती अशी आहे की तिथला मुस्लिम समाजाला माहिती आहे की हा मतं खायला उभा आहे. मग तो कोणाची खाणार आहे? हा कपिल पटेलची मतं खाणार आहे का? नाही, कारण ती मतं कपिल पटेलला मिळणारच नाही. मुस्लिम समाजाची मतं ती मिळणार बाळ्यामामांना. ती बाळ्यामामांची मतं डायव्हर्ट करण्यासाठी हा उभा आहे. त्याच्यामुळे मुस्लिम समाज जो आहे तो याला मतदान करणार नाही. एकूण पूर्व आणि पश्चिम हे 2 मतदारसंघ आहेत भिवंडी शहरामध्ये. ते पूर्व आणि पश्चिम मध्ये म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ जर आपण बघितलं तर 1,36,672 मतं ही भिवंडी पश्चिमला झाली होती मागच्या लोकसभेला. आणि त्याच्यानंतर भिवंडी पूर्व जर आपण बघितलं तर 1,24,411 म्हणजे एकूण मतदान 2,61,000. तर एवढंच जर मतदान झालं असेल आणि आता उमेदवार 27 उमेदवार आहेत, 8 उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत, तिथे MIM चालेल, तिथे बसपा चालेल, त्यांच्याविषयी याला जास्त मतं मिळणार नाही. परिस्थिती अशी आहे. आत्ताचं मतदान किती होणार आहे? म्हणजे एकूण जे आत्ता मतदान आहे एकूण शहरामध्ये दोन्ही धरून ते 6,40,969 आहे. मतदान किती टक्के होते भिवंडीमध्ये आपण बघितलंय. म्हणजे 2009ला टावरे निवडून आले तेव्हा मतदानच 29% झालं होतं. हा, आता जास्तीत जास्त आपण धरू की खूप ताकदीचे उमेदवार आहेत आणि मतदान काढतील वगैरे, पैशाचा पाऊस पडतील, यांच्याकडे पैशाचा म्हणजे प्रचंड पैसा आहे, त्याच्यामुळे हे धड वाट 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 करतायत, त्याच्यामुळं मतदार बाहेर निघेल असं जरी धरलं तर 55% मतदान आम्ही धरलंय मशाल म्हणून की भिवंडी शहरामध्ये 55% मतदान होईल. आणि ते मतदान होईल 3.5 लाख. म्हणजे 55% नुसार झालं तर 3,52,532 एवढं मतदान होईल. तर 3.5 लाख मतदान जिथे होणार आहे त्या 3.5 लाख मतदारसंघामध्ये आपण जर 2019ला मिळालं तर तिथे टावरे उभे होते, सुरेश टावरे. त्या सुरेश टावरेंना 1,49,201 1.5 लाख मतं मिळाली होती गेल्या वर्षी. कपिल पाटील
बघा, कपिल पाटील भाजपचे होते, पूर्ण भाजप तिथे विरोधात होतं आणि त्याला मतं मिळाली होती 1,99,201 ही टावरेला, आणि यांना 99,804 कपिल पाटीलला, म्हणजे 1,00,000 मतं ही कपिल पाटीलला मिळाली. भिवंडीमध्ये 1,00,000 मतं मिळणं कपिल पाटीलला ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की भिवंडीमध्ये फक्त मुस्लिम समाज राहत नाही. मुस्लिम समाज जेवढा ताकदीने मतदान करतो ना, त्याच्या दुप्पट ताकदीने हिंदू समाज तिथे मतदान करतोय, आणि फरक राहतोय. 2009चा फरक असेल, 2014चा असेल, 2019चा असेल, तर तो जास्तीत जास्त 50,000. या दोघांचा जो फरक आहे तो खूप कमी आहे. एक 50-1,000, म्हणजे मागच्या वेळेस पूर्व जर आपण घेतलं तर पूर्वला त्यांना 23,807 कपिल पाटीलांना कमी होती, टावरेला जास्त होती. आणि जर आपण पश्चिमला बघितलं तर पश्चिमला 25,520चाच लीड होता. जो लीड कपिल पाटलांच्या विरोधात, म्हणजे दोन्ही मतदारसंघ मिळून साधारणतः 1,00,000-1,50,000च्या स्वरूपात जायचा होता, तो फक्त 50,000 मध्ये जातोय. आता हे सांगतात मला 1,50,000-2,00,000 होता, तर 1,50,000-2,00,000 मतं यांना मिळाली. तर उरली 1,00,000. या 1,00,000 मतामध्ये बाळ्यामामा, म्हणजे ज्याचा भिवंडीवर आता हक्क आहे, तर महाविकास आघाडीचा उमेदवार बरोबर. म्हणून, त्याला मतं किती मिळतील? मी तुम्हाला सांगतो, भिवंडीमध्ये बाळ्यामामा 1 नंबरला राहील, 2 नंबरला कपिल पाटील राहतील. त्याचा नंबर विचारूच नका. मग अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे, खूप चांगलं सामाजिक काम तो करतात विषय जो आहे आणि ना, ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये भिवंडीतही चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलंय. मग जनता पण त्यांच्या पाठीशी दिसते एवढी मोठी. मग त्यांना हे जनता दिसणं, जनता दाखवणं, सोशल मीडिया मॅनेज करणं, वृत्तपत्र मॅनेज करणं आणि ती हवा तयार करणं. आता तुम्ही एक सांगा, त्या रॅलीमध्ये तुम्ही जर बघितलं तर अजून खूप लोक दिसत आहेत, आणि या रॅलीमध्ये काय बोलतात, मला 1,50,000 ते 2,00,000 मतं द्या, मी काँग्रेसमध्ये प्रवेश करीन. पहिली गोष्ट, काँग्रेसमध्ये प्रवेश करीन ही एक मोठी थाप आहे. 1,50,000 ते 2,00,000 मतं मिळवून द्या, हा जो प्रकार आहे ना, 1,50,000 ते 2,00,000 मतं मिळवून द्या, मिळणार तेवढी मतं? अशक्य गोष्ट. त्या रॅलीतला प्रत्येक माणूस सांगेल का हा साला मूर्ख माणूस आहे, हा काहीतरी आपल्याला येडा बनवतोय. आणि सांगितलं पाहिजे होतं की बाळ्यामामांनी एवढी मला मतं द्या, ते कपिल पाटील यांच्यापेक्षा थोडी जास्त मतं मला द्या, इथपर्यंत ठीक आहे, यांच्या बरोबरची मतं मागणी ठीक आहे, पण डायरेक्ट 1,50,000 ते 2,00,000 मतं मला द्या, मग मी काँग्रेसमध्ये प्रवेश करेन. म्हणजे तुमचं जे चॅनल आहे प्रितेश पटेल यांचं, की प्रितेश पटेल तुम्ही मला सूर्यचंद्र तारे आणून द्या, तर मी तुम्हाला एवढे कोटी रुपये वगैरे देईन, अशातला तो प्रकार झाला. म्हणजे तुलाही शक्य नाही, मलाही शक्य नाही, मी पैसे देणार नाही आणि तूही चंद्र तारे आणणार नाही. त्या पब्लिकलाही माहिती आहे का 1,50,000-2,00,000 मतं यांना मिळणार आहे, कारण विश्वनाथ पाटील कुणबी समाजाचे जे कार्ड होते ते चाललं होतं, ते काँग्रेसमधून त्यांना तिकीट होतं, आणि तरीही भिवंडी शहरातले जे मतदान जे होतं ना, ते कपिल पाटलापेक्षा म्हणजे 30-40 हजाराने ते म्हणजे जास्तीत फार 50,000 मतांनी काँग्रेसचा उमेदवार तिथे पुढे राहतोय, हे आतापर्यंत आपण बघितलंय. त्याच्यामुळे ती निव्वळ थाप आहे, राजकीय ज्ञान नाहीये, लोकांना भूल थापा देऊन. म्हणजे मला एक आश्चर्य वाटतं की जे उमेदवार दुसऱ्याला जिंकवण्यासाठी उभे राहिले, ते स्वतः कसे जिंकणार आहेत? तो प्रश्नच येत नाहीये, तो जिंकण्याचा प्रश्नच येत नाही, आणि एवढी मतं काही 1,50,000-2,00,000 त्यांना मिळणार नाही.